निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. अतर्क्यवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. स्वामीमय सुप्रभात मंडळी, मी निधी, आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मंडळी, आजचा दिवस उजाडलेला आहे आणि आज आहे छान असा 3:30 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त, तो म्हणजे अक्षय तृतीया. आणि छान अशी मी बागेत उभी आहे. तर बागेत अशी छान छान गुलाबाचं फूल आलेलं आहे, गोकर्णाची फुलं आलेली आहेत आणि छान अशी देवपूजासुद्धा झालेली आहे. तर आज अक्षय तृतीया आहे, पण मला मात्र ऑफिसला सुट्टी नाही आहे, त्यामुळे अगदी मी हा छोटासाच व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर नंदू इथे छान अशी अक्षय तृतीयेची देवपूजा करून गेलेला आहे. त्याच्यानंतर मग मी माझी देवपूजा करून घेतली. माझं जे पण काही नित्य नामस्मरण आहे, जी पण काही नित्य सेवा आहे, तीसुद्धा माझी इथे करून झालेली आहे. आणि छान असे देव सजलेले आहेत. आणि मस्त आज अक्षय तृतीयेचा गोड शिऱ्याचा इथे मी नैवेद्य देवांना दाखवलेला आहे, कारण आजच्या दिवशी काहीतरी गोडधोड हे बनायलाच हवं. तर मग दिवसभर आम्ही दुपारी वगैरे नसणार जेवायला, ऑफिसमध्ये असणार, डायरेक्ट रात्री 9 वाजता येणार. त्यामुळे मग मी सकाळीच इथे नैवेद्य दाखवून घेतलेला आहे. छान अशी लक्ष्मी मातेच्या फ्रेमला मस्त असा हार घातलेला आहे आणि इतकी सुंदर दिसते की नाही, खुलून दिसते ही मूर्ती. तर अशा प्रकारे छान मूर्तीपूजा झालेली आहे, देवपूजा झालेली आहे, नित्य नामस्मरण झालेलं आहे. त्याच्यानंतर तुळशीला पाणी घालणं, सूर्यदेवाला अर्घ्य देणं, जे पण माझं काही नित्य नामस्मरण आहे ते सगळं झालेलं आहे. छान असा नैवेद्य पण तुम्हाला समोर दिसत आहे आणि बरोबर पाणीसुद्धा ठेवलेलं आहे देवांना. तर असा हा छान असा माझा दिवस सुरू झालेला आहे. आणि अशी सगळी देवपूजा झाल्यानंतर मी ऑफिसला निघाले आणि नंदू आपल्या आपल्या कामाला आणि पिल्ल्या म्हणजे किट्टू मात्र घरी होती. आता हा जो व्हिडिओ आहे तो आहे मी ऑफिसमधून घरी आल्यानंतर. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी ना नेहमी असं म्हणतात की मनभर सोनं नाही घेता आलं ना, तर गुंजभर तरी घ्यावं. तर असंच मी हे गुंजभर सोनं घेतलेलं आहे, कारण का सोनं फार महाग झालेलं आहे, आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. तर हे मी 4 छोटेसे मणी घेतलेले आहेत. तेच 4 मणी मला 2,000 रुपयाला पडले, म्हणजे 500 रुपयाला एक मणी, म्हणजे घडणावळ वगैरे सगळं पकडून. तर आल्यावर मी ते देवासमोर ठेवलेले आहेत आणि त्या मण्यांना हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून त्याची पूजा करून घेतलेली आहे. कारण जर कोणाला सोनं घेणं शक्य नसेल, तर आपल्याकडे जे सोनं आहे ना, त्याचीसुद्धा पूजा केली तरीसुद्धा चालते. पण जर आपल्या सोन्यामध्ये वाढ होणं असं वाटत असेल, तर गुंजभर तरी सोनं घ्यावं. आणि आपलं सोनं टिकावं असं वाटत असेल, तर आपल्याकडे जे पण काही सोनं घरात असेल त्याची पूजा करावी. त्याच्यानंतर मी अक्षय तृतीयेच्या दिवशी आणखीन एक उपाय केलेला आहे, तो म्हणजे मिठाचा उपाय. तर हा उपाय ना अतिशय प्रभावी असा उपाय आहे. आपल्या घरामध्ये खूप काही निगेटिव्ह एनर्जीज असतील, ज्याच्यामुळे आपल्या घराला, आपल्याला त्रास होत असेल, तर अशा वेळी ना आपण हा मिठाचा उपाय नक्की करावा. तर हे काचेचा बाऊल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जे खडा मीठ असतं ना, ते मीठ घ्यायचं आहे. तर हे मीठ ना लक्ष्मीप्रिय असं आहे, कारण ज्या समुद्रातून लक्ष्मी मातेचा जन्म झाला ना, त्याच समुद्रामध्ये हे खडे मीठ याचासुद्धा जन्म झाला, म्हणजे ते तिथूनच मिळालेलं आहे. तर असं हे लक्ष्मीप्रिय असं मीठ आहे, ज्याचं आपण एका बाऊलमध्ये घेऊन हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करायची आहे. आणि घराच्या अशा कोपऱ्यात ठेवायचं आहे जिथे कोणाचीही नजर पडणार नाही. आणि ज्यामुळे काय होईल की आपल्या घरामध्ये ज्या पण काही निगेटिव्ह एनर्जी क्रिएट होत राहतील ना, त्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जीजना हे मीठ आहे ना, ते शोषून घेतं आणि एक घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण करतं, पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करतं. तर असा उपाय ना नक्की आपल्या घरात जेव्हा चांगला दिवस असेल ना, जसं गुढीपाडवा आहे, 3:30 मुहूर्तांपैकी कोणताही एक मुहूर्त असेल, त्या दिवशी हा उपाय नक्की करायचा आहे. तर आज अक्षय तृतीया होते, त्यामुळे हा उपाय मी केलेला आहे. आणि मग ही वाटी ना घराच्या एका कोपऱ्यात मी ठेवते, जी कोणाच्याही नजरेला पडणार नाही. तर अशा प्रकारे ही पूजा माझी झालेली आहे. तर अक्षय तृतीयेला असा हा माझा सिंपल दिवस गेलेला आहे. जास्त मी काही केलं नाही. संध्याकाळी मस्त ऑफिसमधून आल्यानंतर जेवले. घरी आल्यानंतरसुद्धा मी म्हणजे देवाचं नामस्मरण केल्याशिवाय पुढचं कोणतंही काम सुरू करत नाही. मग मला घरी यायला कितीही वाजू देत, 8 वाजू देत, 8:30 वाजू देत, 9 वाजू देत,
पण मी देवासमोर दिवा लावून अगरबत्ती लावून माझं नामस्मरण नेहमी करते. आता किट्टू घरात असल्यामुळे 7 वाजता दिवा लागतो, तर आता तिला कळायला लागलं आहे. तर त्याच्यानंतर आज ना मी एक नवीन डिफ्युजर आणलेलं, म्हणजे आधीच आणलेलं, पण म्हटलं चला आजच्या दिवसापासून छान अशी सुरुवात करूयात. आता आपण मिठाचा उपाय तर केलेला आहे घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी क्रिएट होण्यासाठी. तर अजून एक उपाय म्हणजे असं हे काचेचं डिफ्युजर मी घेतलेलं आहे. त्याच्यावरती जो काही खोलगट भाग आहे त्याच्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कापूर इसेन्स असलेलं एक इसेन्शियल ऑइल टाकलेलं आहे आणि खाली छान अशी मंद अशी मी मेणबत्ती पेटवलेली आहे, म्हणजे टी लाईट कॅन्डल पेटवलेलं आहे. आणि छान ते पाणी तापलं ना की त्याच्यातलं जे ऑइल आहे ना ते डिफ्यूज होतं आणि छान असा सुगंध पूर्ण घरामध्ये पसरतो आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होते. आणि हे मी स्पेशल ना कापराचा सुगंध असणारं इसेन्शियल ऑइल आणलेलं. त्यामुळे तर कापूर तुम्हाला माहीतच आहे तो काय प्रभावी असतो आपल्या घरामध्ये. तर अशा प्रकारे हा माझा अक्षय तृतीयेचा दिवस गेला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.